Welcome to Easy Learning with Shreyansh. Friends, today we are going to learn Standard 7th Marathi lesson गोपाळचे शौर्य. So let's start. प्रश्न 1. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कर्णगड कुठे वसलेला आहे? उत्तर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णगड वसलेला आहे. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर: गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? उत्तर: गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? उत्तर: आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती. प्रश्न 2. कोण कोणास म्हणाले ते सांगा. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? उत्तर: शिक्षक गोपाळला म्हणाले, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. उत्तर: गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला, पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. उत्तर: शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले. प्रश्न 3. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का ते लिहा. उत्तर: गोपाळचे शौर्य व प्रसंगावधान हे गुण आम्हाला आवडले. कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशुपक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते. प्रश्न 4. नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? उत्तर: पृथ्वीच्या हालचालीमुळे किंवा निसर्गात होणाऱ्या इतर बदलांमुळे जी संकटे येतात किंवा बदल होतात त्याला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. त्याचा परिणाम आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर होतो. उदाहरणार्थ ज्वालामुखी, भूकंप, महापूर, चक्रीवादळ इत्यादी. मानवाने निर्मित केलेल्या वस्तूंमुळे जी संकटे येतात त्याला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. याचा आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ न्यूक्लिअर बॉम्ब, अणुक्षेपणास्त्र, मोठमोठ्या इमारती कोसळणे इत्यादी. प्रश्न 5. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या? त्यांची यादी करा. उत्तर: नैसर्गिक आपत्ती: वादळ, भूकंप, वणवा, वीज कोसळणे, त्सुनामी, महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ, ज्वालामुखी इत्यादी. मानवनिर्मित आपत्ती: आग लागणे, रासायनिक वायू गळती, न्यूक्लिअर बॉम्ब, अणुक्षेपणास्त्र, मोठमोठ्या इमारती, घरे कोसळणे, पूल कोसळणे इत्यादी. प्रश्न 6. जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर: जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी जंगलात आगपेटीची जळती काडी, विडी किंवा सिगारेट फेकू नये. जंगलात कचरा किंवा गवत जाळू नये. सहलीला जाताना ज्वलनशील पदार्थांचा वापर टाळावा. जंगलातील कोरडी पाने व गवत यांची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच लोकांमध्ये वणवा टाळण्याबाबत जनजागृती करावी आणि जंगलाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. प्रश्न 7. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. कर्णगड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्णगड नाम आहे क्रियापद. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हर, गाडी, नाम, वाढवला क्रियापद. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. पाईप गोपाळ, नाम, तो सर्वनाम, लांब विशेषण, आणला क्रियापद. सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे विशेषण, होते क्रियापद.
प्रश्न 8. कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार डॅश डॅश आहेत. उत्तर प्रत्यक्षदर्शी. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना डॅश डॅश होती. उत्तर अकल्पित. शेतकऱ्याला भारताचा डॅश डॅश म्हणतात. उत्तर पोशिंदा. डॅश डॅश काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. उत्तर कौतुकास्पद. प्रश्न 9. गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. गैर, गैरहजर, गैरसोय, गैरसमज. बिन, बिनतारी, बिनकामाचा, बिना संदेश. परा, परार्थी, पराभव, पराजय. प्रश्न 10. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. क्षणोक्षणी. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. नेहमी. आईने आशाला 100दा बजावले. 100दा. सभोवार दाट झाडी होती. सभोवार. प्रश्न 11. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश वाहतुकीची साधने कमी होती. पूर्वी. मी डॅश डॅश पाणी प्यायलो. घटाघटा. मला आई डॅश डॅश येताना दिसली. समोरून. डॅश डॅश हिरवेगार गवत उगवले होते. सगळीकडे. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.